मंगळाचरण अध्यायरूपी शब्दचित्र दर्शनाने श्री गुरुचरित्र या ग्रंथराजाची सुरुवात होते. मंगलाचरण म्हणजे कार्य आरंभ करण्यापूर्वी केलेली ईश्वर स्तुती. तसेच मंगळमूर्ती म्हणजे गणपती. शब्दप्रभू असलेल्या श्री गुरुचरित्रकारांनी मंगळमूर्ती व मंगलाचरण हे दोन्ही शब्द एकत्रित करून त्यातून अध्यायाला मंगळाचरण नाव दिलेले असावे. मंगळाचरणाच्या प्रथेची प्रात्यक्षिकासहित माहिती श्री गुरुचरित्रकार आपल्या मंगळाचरण नावाच्या पहिल्या अध्यायात देतात. श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरु, श्री कुलदेवता तसेच श्रीपाद, श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, दत्तात्रेय या सद्गुरूंना नमस्कार करून दत्तात्रेयांचे ध्यान करण्यासाठी श्री गुरुचरित्रकार संस्कृत श्लोक सांगतात. या संस्कृत श्लोकातून आपल्याला श्री गुरुचरित्रकारांच्या मानसपूजेतील श्री दत्तात्रेयांचे रूप समजते. श्री गुरुचरित्रातील दत्तमूर्तीने वाघाचे कातडे पांघरलेले आहे. ही मूर्ती उगवत्या सूर्याप्रमाणे कांतिमान आहे, म्हणजेच गौरवर्णाची आहे. या मूर्तीच्या सर्वांगाला भस्माची उटी लावलेली आहे. शांत अनाहत नादात मनोवायूचा लय झालेल्या या काळ्या जटाधारी श्री दत्तमूर्तीच्या वर्णनावरून श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीतील वाघाचे कातडे पांघरणाऱ्या भस्माचे पट्टे असलेल्या कर्पूर गौर श्री शंकराचे अस्तित्व जाणवते. अशी दत्तमूर्ती सनकादिकांसारख्या ब्रह्मवेत्यांनी वेष्टिलेली आहे. सिद्धजन या दत्तमूर्तीची सेवा करतात. योगी लोक या दत्तमूर्तीचे सदैव ध्यान करतात. अशा या दत्तात्रेयांचे श्री गुरुचरित्रकार हृदयात चिंतन करतात. आराध्य दैवत श्री दत्तात्रेय स्तुतीनंतर श्री गणपतीची स्तुती केलेली दिसते. श्री गणेश मूर्ती ही लंबोदर असून तिला एक दात व सुपासारखे 2 कान आहेत. या मूर्तीच्या तोंडावर असलेले तेज तापविलेल्या सोन्यासारखे किंवा उगवत्या सूर्यासारखे शोभिवंत दिसते. या मूर्तीच्या कमरेला नागाचा कंबरपट्टा असून साप हे तिचे जानवे आहे. 4 हात व विशाल डोळे असलेला श्री गणेश आपले सुपासारखे दोन्ही कान हलवितो. त्यामुळे उसळणाऱ्या वाऱ्याने विघ्ने दूर होतात, म्हणून गणपतीला विघ्ननाशक म्हणतात, असे श्री गुरुचरित्रकार सांगतात. विघ्नाचा नाश करण्यासाठी श्री गणेशाने हातात कुऱ्हाड घेतलेली असून हा विनायक विश्वातील सर्व लोकांची संकटे निवारून त्यांचे रक्षण करतो, असे श्रद्धायुक्त मनाने लेखकाने सांगितले आहे. श्री गणेशाचे चिंतन करणाऱ्यांना संकटाचा त्रास होत नाही. तसेच या लोकांना इच्छित गोष्टी त्वरित मिळतात. सर्व मंगल कार्य आरंभ करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करतात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद, शिक्षा, कल्प, ज्योतिष, निरुक्त, छंद आणि व्याकरण ही 6 वेदांगे, तसेच पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र व धर्मशास्त्र ही 4 उपांगे, अशा एकूण 14 विद्या आहेत. ह्या 14 विद्यांचा श्री गणेश स्वामी आहे. वेदशास्त्र पुराणे तूच लिहिली आहेस, याच कारणास्तव ब्रह्म इत्यादी देवलोकी श्री गणेशाचे स्तवन करतात, असे श्री गुरुचरित्रकार सांगतात. ब्रह्मदेवाने तारक राक्षसाच्या 3 मुलांना सोने, रुपे, लोखंड याची अनुक्रमे आकाश, अंतरिक्ष आणि पृथ्वी यावर फिरती 3 शहरे दिली होती. या 3 शहरांना मिळून त्रिपूर म्हणतात. त्रिपुराला जाळून नाश करण्याआधी श्री शंकराने
गणपतीची पूजा केली होती. तसेच विष्णू व ब्रह्मदेव कार्य आरंभ करण्यापूर्वी गणपतीला वंदन करतात असे लेखक सांगतात. कृपेचा सागर, गणांचा नाथ, ओंकार, विघ्नहर्ता तसेच अभय देणारा विनायक या गणेश नावांनी गणपतीला श्री गुरुचरित्रकारांनी गौरवलेले आहे. ज्ञानेश्वर माऊली ओंकार या शब्दाचा अर्थ सांगताना म्हणतात, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू आणि मकार तो महेश जाणियेला. ज्ञानेश्वर माऊली तसेच श्री गुरुचरित्रकार श्री गणेशाला ओंकारा म्हणजे परमात्म्याचे मूर्त स्वरूपात संबोधतात. श्री गणेशाने ग्रंथसिद्धी होण्यासाठी आपल्या अंतःकरणात येऊन श्री गुरुचरित्र कथन करावे, यासाठी श्री गुरुचरित्रकार गणपतीला साष्टांग नमस्कार करतात. श्री गणेश वंदनानंतर श्री गुरुचरित्रकार वाणीची देवता असलेल्या शारदेला वंदन करतात. शारदेच्या हातात पुस्तक व वीणा आहेत. श्री गुरुचरित्र काळात शारदेचे वाहन हंस बांधलेले असावे. हल्ली आधुनिक काळात शारदेचे वाहन मोर आहे असे आपण मानतो. विद्या आणि वेदशास्त्रातील सरस्वतीचा अधिकार जाणून तिला विश्वासाने वंदन केल्यास ज्ञानप्राप्ती होते, याची खात्री बाळगा, असा संदेश लेखकाने दिलेला आहे. वेदशास्त्रे हे सरस्वतीचे लिखाण असून मानवाने ही वेदशास्त्रे जाणून घ्यावीत, यासाठी श्री सरस्वती वेदशास्त्रांचे लिखाण दीर्घकाळ अस्तित्वात ठेवील असा विश्वास श्री गुरुचरित्रकारांना आहे. वेद, पुराणे शारदेच्या वाणीतून उत्पन्न झालेली आहेत. तसेच शारदा देवीने सांगितल्याने 6 शास्त्रांचे दर्शन झाले. एरवी 6 शास्त्रांचे दर्शन होणे ही घटना अशक्य होती, असे सरस्वतीचे वर्णन श्री गुरुचरित्रकार करतात. गुरुचरित्र विस्तारासाठी सरस्वतीने म्हणजे शारदा देवीने आपली बुद्धी प्रकाशित करावी, तसेच आपल्यावर प्रेम करावे, यासाठी लेखक नावातील साधर्म्याचा आधार घेतात. लेखकाच्या गुरुचे नाव नृसिंह सरस्वती. या गुरु नावात सरस्वती देवीचे नाव आहे. तसेच लेखकाचे नाव ह्याच देवीचे नाव आहे. ह्यावरून श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या लेखकाचे नाव सरस्वती आहे हे समजते. आपल्या जिभेवर सरस्वतीचा वरद हस्त असू दे, ही देवीला विनंती करून लेखक श्री सरस्वती ग्रंथलेखनास प्रारंभ करतात. श्री गुरुचरित्राचा आरंभ करताना लेखक श्री सरस्वती स्वतःच्या जीवनातील श्रद्धास्थानांना वंदन करतात. श्री सरस्वतींच्या जीवनातील श्रद्धास्थानांची सुरुवात ब्रह्मदेव, श्री विष्णू आणि श्री महेश यांच्या शब्दचित्रांना वंदन करून होते. त्रिमूर्तींपैकी शिवशंकराला 10 हात व 5 मुखे आहेत असे श्री गुरुचरित्रकार सांगतात. नंतरच्या काळात शंभू महादेवाची प्रतिमा 2 हात तसेच गंगा व चंद्रकोर धारण केलेले एक मस्तक अशा स्वरूपात समाजात रूढ झालेली असावी. 3 मूर्तींना नमन केल्यानंतर सिद्ध साध्य झालेल्यांना तसेच गंधर्व, यक्ष, किन्नर, देव यांना श्री गुरुचरित्रकार नमस्कार करतात. सर्व देवलोकांचे आशीर्वाद मागितल्यावर ग्रंथलेखनासाठी काव्यप्रतिभेची गरज असते. लिखाण वृक्ष होऊ नये, ते काव्यात्मक व्हावे, यासाठी पराशर, व्यास, वाल्मिकी या कविकुळाला लेखक श्री सरस्वती वंदन करतात. श्री गुरुचरित्रकार हे मराठी नसल्याने त्यांना महाराष्ट्र भाषा म्हणजे आपली मायबोली नवीन आहे. त्यामुळे कविजनांनी शब्द उत्पत्तीचे ज्ञान देऊन आपल्याला सांभाळून घ्यावे असे नम्रपणे लेखक विनवितात. सर्व देवादिकांना वंदनपूर्वक विनविल्यावर
लेखक श्री सरस्वती स्वतःच्या आई व वडील अशा दोन्ही घराण्यांच्या पूर्वजांना नमस्कार करतात. लेखकाचे साखरे हे आडनाव अपस्तंभ शाखेतील कौंडिन्य गोत्रातील सायनदेव या पूर्वजांपासून प्रसिद्धीस आले. या सायनदेवाचा मुलगा नागनाथ असून नागनाथाचा मुलगा देवराव होता. या देवरावाचा मुलगा गंगाधर हे श्री गुरुचरित्रकारांचे वडील होत. गंगाधराची पत्नी अश्वलायन शाखेतील काश्यप गोत्रातील चौंडेश्वरीची मुलगी चंपा होती. निश्चयाची भवानी असलेली चंपा व सतत सद्गुरुचरणाचा ध्यास घेतलेले गंगाधर साखरे या दाम्पत्याचा मुलगा श्री सरस्वती गंगाधर साखरे असे श्री गुरुचरित्रकारांचे नाव पहिल्या अध्यायातून समजते. आई वडिलांना नमस्कार केल्यावर श्री गुरु नरसिंह सरस्वती यांना श्री सरस्वती गंगाधर नमस्कार करतात. संत मंडळी, वेदाभ्यास करणारे संन्यासी, यती, योगेश्वर, तापसी म्हणजे तप करणारे जे सतत श्री गुरूंची ध्यानधारणा करतात यांना लेखक नमस्कार करतात. श्री गुरूंनी दिलेल्या आज्ञेने हा प्रासादिक ग्रंथ आपण लिहित आहोत असे लेखक नमूद करतात. हा ग्रंथ श्री नृसिंह सरस्वतींच्या चरित्रातील उपकथानक आहे. हे उपकथानक श्री सिद्धमुनी व नामधारक भक्त यांच्या संवादातून लेखकाने सादर केलेले आहे. ह्या गुरुशिष्य जोडीतील सिद्धमुनी हे श्री नृसिंह सरस्वतींचे शिष्य होते, तर नामधारक भक्त हा सांसारिक विवंचनेतून श्री गुरु बाहेर काढतील म्हणून श्री गुरूंच्या भेटीसाठी आतुर झालेला कथेचा नायक आहे. श्री गुरूंच्या कृपेने प्राप्त झालेल्या मुलास श्री गुरूंच्या नामाक्षराने युक्त असे नाव ठेवीत असत. याला नामकरण म्हणतात. नामकरणातून नाव प्राप्त झालेल्या भक्तास नामकरणी भक्त असे कथाकार म्हणतात. तहान भूक विसरून नामकरणी गुरुच्या शोधात निघतो. नामकरणी भक्तास श्री सिद्धमुनींचे दर्शन होऊन अध्याय पहिला संपतो. ओम श्री गुरुदेव दत्त.